नमस्कार. रोज सकाळी उठल्यावरती डब्यासाठी, नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवावं? संध्याकाळी काही हलकं-फुलकं खायचं असेल तर काय बनवावं? हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो. तर आज आपण अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारे मुगाच्या डाळीचे डोसे किंवा दिरडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हे दिरडे तयार करताना आज आपण जरासुद्धा सोडा, इनो, दही कशाचाही वापर केलेला नाही. तरीसुद्धा धिरडं पहा अगदी मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे. आपली चपाती कशी अगदी मऊ लुसलुशीत असते कापसासारखी, तसंच हे धिरडं अगदी कापसासारखं मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे. सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, तरी आहे तसंच असे मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात कडक किंवा वातट होत नाहीत. तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मऊसूत तयार झालेले आहेत. प्रश्नच नाही, पौष्टिक तर आहेतच, पण चवीला एक नंबर तयार झालेले आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मुगाच्या डाळीचे डोसे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी साल असलेली मुगाची डाळ 2 ते 3 तास आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. 2-3 तासामध्ये अगदी छान भिजली जाते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता. आता अशी भिजवल्यानंतर ना 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अशी सालीची मुगाची डाळ नसेल ना, तर बिना सालीची मूग डाळ भिजत घातली तरीसुद्धा काहीच हरकत नाही. हे पहा, अशा प्रकारे एक्स्ट्राचं पाणी निथळून घेतलेलं आहे. थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तरी काहीच हरकत नाही. आता एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी मुगाची डाळ घालायची आहे. माझी मुगाची डाळ जास्त असल्यामुळे 2-3 बॅचमध्ये हे बारीक करावं लागणार आहे. पहिल्या बॅचमध्ये बारीक करताना ह्यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे. मस्त हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे. 2-3 हिरव्या मिरचींचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. मिरचीसुद्धा घालायची आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. गावरान लसूण होता म्हणून मी फक्त चोळूनच घातलेला आहे. सालं वगैरे काढलेली नाहीत. छोटा अर्धा चमचा ना किसलेलं अद्रक देखील घालायचं आहे. अद्रक आणि लसूण घातल्यामुळे डोसे खूप चवदार तयार होतात. आता झाकण लावून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटताना थोडंफार पाणी लागलं तर घालू शकता. हे पहा, अशा प्रकारे पहिली बॅच इतर साहित्य घालून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. अगदी छान असं हिरवगार हे मिश्रण तयार झालेलं आहे कोथिंबीर घातल्यामुळे. मुगाच्या डाळीचे बारीक बारीक कण अजिबात शिल्लक राहिलेले नाही. जेवढी छान मिश्रण बारीक करता येईल ना तेवढं बारीक करायचं आहे. वाटताना मी थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं. हे पहा, आता हे तयार करून घेतलेले मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेली सर्व मुगाची डाळ आता बारीक करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही, अशी प्लेनच मुगाची डाळ बारीक करायची आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाटताना थोडंफार पाणी घालू शकता. हे पहा, दुसरी बॅच मस्त अशी बारीक केलेली आहे. काहीही इतर साहित्य न घातल्यामुळे मस्त असं पिवळसर हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने मी 3 बॅचमध्ये ही सर्व भिजवलेली मुगाची डाळ बारीक करून घेतलं. सर्व मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण मुगाची डाळ सुरुवातीला भिजत घालण्याआधी मोजून घेतली ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा शक्यतो वापरू नका. बारीक रवा असेल तर तो वापरा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घ्या, त्याच्यानंतर वापरा. 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे ना डोसे अजूनच छान असे तयार होतात. चवीला खूप छान तयार होतात. चवीनुसार लगेच मीठ घालायचं आहे आणि घातलेलं मीठ आणि इतर साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे. मिश्रण फार घट्ट आहे. एवढं घट्ट मिश्रण नको आहे, त्यामुळे साधारणतः एक पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी मिक्सरच्याच भांड्यामध्ये घातलं, जेणेकरून मिक्सरला काही लागलं असेल ना साहित्य ते सुद्धा धुवून निघेल. पाव वाटी पाणी घालून सारखं पाणी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. आता मला ह्या ठिकाणी पावच वाटी पाणी लागलेलं आहे. तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकता. मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायला. आता तयार केलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी तरी भिजायला साईडला ठेवून देऊया, जेणेकरून जो आपण अर्धी वाटी रवा घातला आहे ना, तो रवा मस्त असा भिजला जाईल आणि आपले डोसे अजूनच मस्त असे जाळीदार आणि चविष्ट असे तयार होतील. हे पहा, या ठिकाणी साधारणतः 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. आता झाकण ओपन करूयात. हे पहा, मिश्रण भिजल्यामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे, पण तरीसुद्धा मला अजून थोडंसं घट्टच वाटत आहे. त्यामुळे आणखी पाव ते अर्धी वाटी पाणी आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे.
आपलं डोशाचं बॅटर कसं असतं नॉर्मली तांदळाचा डोसा किंवा डाळ तांदळाचा डोसा बनवतो ना, त्याचप्रमाणे ह्या मिश्रणाची थिकनेस ठेवायची आहे. हे पहा, साधारणतः मी या ठिकाणी अर्धी वाटी पाणी अंदाजानेच घातलेलं आहे. घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण जरासुद्धा सोडा, इनो, दही कशाचाही वापर न करता अगदी झटपटे पौष्टिक असे हे मुगाच्या डाळीचे डोसे तयार करत आहोत. न भिजवता न आंबवता तयार करत आहोत. त्यामुळे एकदम छान असे तयार होणार आहेत. कशाचाही वापर करणार नाही तरी आता डोसा तयार करण्यासाठी अशा प्रकारचा एक मी आणि चवीला घेतलेला एक नंबर सुरुवातीला हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं साधारणतः अर्धी वाटी पाणी घालून मिश्रण लगेच छान असं तयार करून घेतलेलं आहे. मिश्रणाची ग्रीस करून घ्यायचं आहे. आता आपण जेव्हा डोसा तयार करायला घेऊन एकसारखा पसरवतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवते तेव्हा साधारणतः एक मोठी पळी मिश्रण घ्यायचं आहे आणि एकसारखं असं पातळ पसरून घ्यायचं आहे. सुरुवात जी असते ना ती मधून करायची आहे. हे पहा, या पद्धतीने तुम्ही आत्ताच पाहू शकता डोशाला ना मस्त अशी हलकीशी जाळी पडलेली आहे. जरासुद्धा सोडा, इनो, दही कशाचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त असे जाळीदार डोसे तयार होणार आहे. आता डोसा कितपत भाजावा, डोशाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला हा डोसा खमंग असा खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे. आणि भाजताना ना अजिबात घाई करायची नाही. अगदी कमी ते मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत तुम्हाला हा डोसा भाजून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. अगदी साधारणतः 2 मिनिटातच कमी आचेवरती डोसा भाजून तयार झालेला होता. डोशाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर मी डोशाची बाजू बदलून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरच्या बाजूनी मस्त अशी जाळी पडलेली आहे. अगदी जाळीदार हा डोसा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी कमी आचेवरती दोन्ही बाजूने खरपूस असा डोसा भाजून घेतलेला आहे. रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे. आता हा तयार करून घेतलेला डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 डोसे तयार करून दाखवते. हे डोसे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. तुमच्या घरामध्ये जर 1-1.5 वर्षाची बाळं असतील ना, लहान मुलं, त्यांनासुद्धा ह्याच प्रकारे तुम्ही हा डोसा बनवून देऊ शकता. असं छोटे छोटे तुकडे घ्यायचे, चांगले हातावर मॅच करायचे, अगदी ते आवडीने खातील ही माझी खात्री आहे. तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील, इतके मऊसूत आणि चविष्ट हे डोसे तयार होतात. आणि विशेष म्हणजे जरासुद्धा सोडा, इनो, दही कशाचाही वापर केलेला नाही. घरामध्ये सर्वांच्याच मूग डाळ आणि रवा अवेलेबल नेहमीच असतो. फटाफट घ्यायचा आणि फटाफट हे डोसे तयार करायचे. आपण नेहमी सकाळी उठल्यावरती डब्यासाठी काय करायचं, नाश्त्यासाठी काय करायचं, नेहमी प्रत्येक स्त्रियांना पडलेला हा प्रश्न असतो. तर झटपट असे हे डोसे बनवा, काहीही वेळ लागत नाही. जर तुमच्याकडे वेळ फारच कमी असेल तर आयत्या वेळेस तुम्हाला आठवलात, अरे आपण मुगाचे डोसे तयार करूयात, पण मुगाची डाळ भिजवलेली नसेल ना, तर सरळ कोमट पाण्यामध्ये अर्धा तास ही मुगाची डाळ भिजवा. झटपट भिजते, काहीही टेन्शन नाही. अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही हे डोसे तयार करून घेऊ शकता. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी हलकं फुलकं खायचं असेल तर मस्त असे डोसे बनवायचे. सॉससोबत खायचे किंवा एखाद्या चटणीसोबत खा, लोणच्यासोबत खा, दह्यासोबत खा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेरिएशन करू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी 2-3 डोसे तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. अगदी फटाफट तयार होतात, जाळीदार तयार झालेले आहेत. साधारणतः तयार केलेल्या मिश्रणामध्ये ना मध्यम आकाराचे 10 ते 12 डोसे आरामशीर तयार होतात. हे पहा, मस्त असे जाळीदार डोसे तयार झालेले आहेत. अगदी आपली चपाती असते ना, चपातीसारखेच मऊ लुसलुशीत झालेले आहे. तुम्हाला व्हिडिओवरून समजतच असेल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि मुगाचे डोसे कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.